नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 चालू घडामोडीचं जानेवारी 2023चं हे टॉप 51 लाईन प्रश्नोत्तरांचा 11वा भागाचं हे टार्गेट आहे। ह्या भागासोबतच आपले जानेवारी 2023 मधील एकूण तुमचे 550 प्रश्न वन लाइनरचे जे असतील हे तुमचे क्लिअर आउट होऊन जातील। त्याच्यामुळे केअरफुली सगळे व्हिडिओ बघत चला। एका वर्षाचं तरी करंट अफेअर्स आपल्याला हे परीक्षेला करून जावं लागतं आणि तेच टार्गेट घेऊन आपण ही सिरीज जी आहे ती तुमच्यासाठी बनवतोय। जेवढे एफर्ट्स लावतोय तेवढे नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करा आणि नक्की शेअर करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आधी सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या। नंतर जर 3-4 महिन्यानंतर चॅनल जर तुम्ही बघायला लागला तर फार मोठं कंटेंट तुम्हाला चॅनलवरती दिसून जाईल आणि तुम्ही थोडंसं लॅक होऊन जाईल। त्याच्यामुळे आत्तापासून चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ बघत चला। अपलोड झाला की व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि लाईक करत चला। तर आता सुरुवात करूया। तर पुढचे 10 ते 15 मिनिटं केअरफुली तुम्ही व्हिडिओ ऐका। प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी डायरेक्टली सांगेन। ह्यामधून प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसू शकतात, त्याच्यामुळे केअरफुली सगळे व्हिडिओ आपले बघत चला। तर आता सुरुवात करूया। तर 501वा प्रश्न आहे, नागपूर विद्यापीठ महाराष्ट्र येथे आयोजित 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी नागपूर विद्यापीठ महाराष्ट्र येथे आयोजित 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसची थीम आहे। पुढचा प्रश्न आहे, कझाकिस्तानमध्ये झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पीने कोणते पदक जिंकलं? याचं उत्तर आहे सिल्वर पदक। ठीक आहे, सिल्वर मेडल। कझाकिस्तानमध्ये झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोनेरू हम्पीने सिल्वर पदक जे जिंकलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारची नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना केव्हा सुरू झाली? तर उत्तर आहे 1 जानेवारी रोजी केंद्र सरकारची नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना जी आहे ती सुरू झाली। पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारी 2023 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे DRDOने कोणता स्थापना दिवस साजरा केला? याचं उत्तर आहे 65वा त्यांचा स्थापना दिवस जो आहे हा साजरा केलेला आहे 1 जानेवारी 2023 रोजी। कुणी? संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ज्यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली त्यांचे कार्यक्षेत्र कोणत्या राज्यात होते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र होतं। अलीकडे सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारीला जी होती जयंती जी होती ती साजरी करण्यात आलेली होती। आय होप तुम्हाला प्रश्न समजले असतील, नक्कीच व्हिडिओ लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच भारताला एशियन पॅसिफिक पोस्टल युनियनचं नेतृत्व मिळालं आहे। या संस्थेचं मुख्यालय कोठे आहे? या एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन जे आहे या संस्थेचं मुख्यालय कोठे आहे? तर याचं मुख्यालय जे आहे ते थायलंडमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, दरवर्षी 4 जानेवारी रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो? तर याचं उत्तर आहे जागतिक ब्रेल दिवस जो आहे हा दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच युरोपियन युनियनचे चलन युरो स्वीकारलेलं आहे? तर याचं उत्तर आहे क्रोएशिया या देशानं अलीकडेच युरोपियन युनियनचं चलन युरो जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि तो 20वा देश बनलेला आहे युरो चलन स्वीकारणारा। पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये प्रथमच कोणत्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे शिवा चौहान यांची। अलीकडेच जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये शिवा चौहान या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, 18व्या राष्ट्रीय स्काउट आणि गाईड जंबोरचे उद्घाटन कोठे झाले? याचं उत्तर आहे राजस्थानमध्ये 18व्या राष्ट्रीय स्काउट आणि गाईड जंबोरचे उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे। नक्कीच व्हिडिओला लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, भारत निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात मिशन 929 सुरू केलेलं आहे? याचं उत्तर आहे त्रिपुरा। तर भारत निवडणूक आयोगाने त्रिपुरा राज्यामध्ये मिशन 929 जे आहे हे सुरू केलेलं आहे। पुढचा प्रश्न, एनटीपीसीने पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रित प्रकल्प कुठे सुरू केलेला आहे? याचं उत्तर आहे गुजरात। एनटीपीसीने पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रित प्रकल्प गुजरातमध्ये सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न, स्मार्ट कार्यक्रमाचा उद्देश आहे आयुर्वेदातील वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे हा स्मार्ट कार्यक्रमाचा उद्देश आहे। विचारलं, लक्षात ठेवा। आयुर्वेदातील वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी स्मार्ट कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, नुकतीच मध्य प्रदेशात राज्यमंत्र्यांची पहिली अखिल भारतीय जलविषयक वार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे भोपाळ। तर नुकतीच मध्य प्रदेशात राज्यमंत्र्यांची पहिली अखिल भारतीय जलविषयक वार्षिक परिषद जी आहे ही भोपाळ या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे किंवा आयोजित करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखाश्रय सहाय्यता कोशाचं उद्दिष्ट आहे? तर याचं उद्दिष्ट आहे कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखाश्रय सहाय्यता कोशाचं उद्दिष्ट आहे, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण। ठीक आहे, नक्कीच व्हिडिओला लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश कोणता? याचं उत्तर आहे चीन। तर हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश आहे चीन। पुढचा प्रश्न, नुकतेच अरुणाचल प्रदेशातील सियोम पुलाचं उद्घाटन कोणी केलं? उत्तर आहे राजनाथ सिंग। आता सियोम पूल कुठल्या राज्यात विचारला तर अरुणाचल प्रदेश आणि याचं उद्घाटन कोणी केलं तर राजनाथ सिंह यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे। पुढचा प्रश्न, मणिपूरमधील जेलियन ग्रॉंग समुदायाकडून गानगाई उत्सव कोणत्या निमित्ताने साजरा केला जातो? पीक कापणीवरती उत्सव हा जो आहे तो साजरा केला जातो। ठीक आहे, लक्षात ठेवा। मणिपूरमधील जेलियन ग्रॉंग समुदायाकडून गानगाई उत्सव जो आहे हा क्रॉप हार्वेस्टिंग वरती साजरा केला जातो, म्हणजे पीक कापणीवरती, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे,
आहे. गानगाई उत्सव. राज्य जर विचारलं तर मणिपूर, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, जगा मिशन ज्याला दुसऱ्यांदा UN हॅबिटॅट वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड मिळालं ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ओडिशा. लक्षात ठेवायचं आहे. ह्याला दुसऱ्यांदा परत एकदा UN वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड मिळालेला आहे या जगा मिशनला, तर ते ओडिशा राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवाचं नाव कोणत्या नावावर ठेवलं गेलेलं आहे? उत्तर आहे डॉक्टर मनोहर पर्रिकर यांच्या नावावरती हे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोव्याचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, नक्कीच व्हिडिओ लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश राज्याने मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना जी ती सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच सुरू झालेल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचं उद्दिष्ट काय आहे? त्याचं उद्दिष्ट आहे प्रतिवर्षी 5 MMT हायड्रोजन उत्पादन क्षमतेचा विकास करणं, 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणं आणि 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या जीवाश्म इंधनाच्या आयातीत घट घडवून आणणं. हे नुकत्याच सुरू झालेल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचं काय उद्दिष्ट आहे? बघा, परत एकदा सांगतो. प्रतिवर्ष 5 MMT हायड्रोजन उत्पादन क्षमतेचा विकास, 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक, 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या जीवाश्म इंधनाच्या आयातीत घट. ही नुकत्याच सुरू झालेल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचे काय उद्देश आहे? विचारलं तर चुकू नका. पुढचा प्रश्न, सुनी धरण जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित सत्यविधाने कुठली आहेत? तर बघा, सत्यविधान सगळीच परत एकदा सांगतो. हिमाचल प्रदेश राज्याची ही योजना आहे. सुनी धरण जलविद्युत प्रकल्प जो आहे हा हिमाचल प्रदेश राज्याची योजना आहे. ही सतलज नदीवरती बांधली जात आहे आणि विद्युत क्षमता याची आहे 382 मेगावॅट. तिन्ही सुद्धा वाक्य लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेश राज्याची योजना आहे सुनी धरण जलविद्युत प्रकल्प, सतलज नदीवरती बांधली जात आहे आणि विद्युत क्षमता किती आहे? 382 मेगावॅट. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या रेल्वे स्थानकाला FSSAI द्वारे 5 स्टार रेटिंग प्रमाणपत्रासह ईट राईट स्टेशन प्रदान करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे वाराणसी कॅंट रेल्वे स्टेशन. ठीक आहे, तर हे उत्तर प्रदेशातील एक रेल्वे स्थानक आहे वाराणसी कॅंट रेल्वे स्टेशनला. याला FSSAI द्वारे 5 स्टार रेटिंग प्रमाणपत्रासह ईट राईट स्टेशन प्रदान करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच दिदीर सुरक्षा कवच मोहीम सुरू केली? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. लक्षात ठेवायचं आहे. दिदीर सुरक्षा कवच मोहीम पश्चिम बंगाल राज्याने सुरू केलेली आहे. ठीक आहे, नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने महिला पीस कीपरची सर्वात मोठी तुकडी सुदानमध्ये तैनात करण्याची घोषणा केलेली आहे? याचं उत्तर आहे भारत. तर भारतीय देशांनी महिला पीस कीपरची सर्वात मोठी तुकडी सुदानमध्ये तैनात करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच काळ्या गेंड्यांच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण बंद कोणाकडून जारी करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे जागतिक बँक, म्हणजे ब्लॅक रायनो, त्यालाच काळा गेंडा म्हटलं जातं. याच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण बंद जो आहे, बॉन्ड जो आहे, हा कोणाकडून जारी करण्यात आलेला आहे? तर जागतिक बँकेकडून करण्यात आलेला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोठे सुरू झाले? याचं उत्तर आहे केरळमध्ये. लक्षात ठेवा. जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे? केरळ राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्कच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या क्रिकेट मैदानावरती करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्क या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, ईशान्येकडील राज्यांना समर्पित अष्टक 2023 किंवा ऑक्टेव्ह 2023 सुधारला म्हटलं जातं. याचं कोठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर तामिळनाडूमध्ये याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. अष्टक 2023 किंवा ऑक्टेव्ह 2023 हे ईशान्येकडील राज्यांना समर्पित आहे. तर कुठल्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं? याचं उद्घाटन तामिळनाडू राज्यामध्ये याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. नक्कीच व्हिडिओ लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, आसाम सरकारने 2022-23 या वर्षासाठी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असोम वैभव कोणाला प्रदान केलेला आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर तपन सैकिया यांना. आसाम सरकारनं 2022-23 या वर्षासाठी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असोम वैभव जो आहे हा प्रदान केलेला आहे डॉक्टर तपन सैकिया. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, रणजी ट्रॉफीच्या पहिल्या षटकात हॅट्रिक घेऊन इतिहास रचणारा जयदेव उनाडकत कोणत्या संघाकडून खेळतो? तर याचं उत्तर आहे सौराष्ट्र या संघाकडून खेळतो. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या षटकात त्यांनी हॅट्रिक घेतलेला आहे आणि इतिहास रचलेला आहे. तर जयदेव उनाडकत कोणत्या संघाकडून खेळतो? सौराष्ट्र संघाकडून खेळतो रणजी ट्रॉफीमध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे बांधली जात आहे? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो जी आहे ही पश्चिम बंगाल राज्यामध्ये बांधली जात आहे. पुढचा प्रश्न, भारतातील 75 हाताने विणलेल्या साड्यांचा उत्सव साजरा करणारे विरासत कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केले जात आहे? याचं उत्तर आहे वस्त्र मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल द्वारे मार्फत हे विरासत जे आहे हा प्रोग्राम भारतातील 75 हाताने विणलेल्या साड्यांचा उत्सव म्हणून विरासत ओळखला जातो. तर याचं आयोजन जे आहे ह्या वस्त्र मंत्रालयाकडून म्हणजे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल द्वारे आयोजित केलं जात आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताचा 79वा ग्रँड मास्टर कोण बनला? याचं उत्तर आहे प्रणेश एम. प्रणेश एम हा अलीकडेच भारताचा 79वा ग्रँड मास्टर बुद्धिबळामध्ये जो आहे तो बनलेला आहे. प्रणेश एम. लक्षात ठेवा. नक्कीच व्हिडिओ लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट कुठे आयोजित केली जाईल? याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. तर व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट ही नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जात आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच अमेरिकेतील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे केविन मॅककॉर्थी यांची अमेरिकेतील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जी करण्यात आली. यांचं नाव लक्षात ठेवा, केविन मॅककॉर्थी. पुढचा प्रश्न, निक्की एशियाच्या अहवालानुसार
कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन बाजार बनलेला आहे? याचं उत्तर आहे भारत. लक्षात ठेवा. निक्केई एशियाच्या अहवालानुसार कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन बाजार बनलेला आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न, प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाची कोणती आवृत्ती नुकतीच इंदूर मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे 17वी आवृत्ती. प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाची 17वी आवृत्ती जी आहे हे नुकतीच इंदूर मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेले. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणते भारतीय शहर प्रथमच फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसचं आयोजन करेल? याचं उत्तर आहे हैदराबाद. लक्षात ठेवायचं आहे. तर हैदराबाद हे जे भारतीय शहर आहे हे प्रथमच फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसचं आयोजन जे आहे ते करणार आहे. ठीक आहे, सगळे प्रश्न लक्षात ठेवा. नक्कीच व्हिडिओ लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, अलीकडे चर्चेत असलेले जैन समाजाचे पवित्र स्थान समेत शिखर हे कुठे आहे? तर याचं उत्तर आहे झारखंडमध्ये आहे ते. लक्षात ठेवायचं. अलीकडे चर्चेत असलेले जैन समाजाचं पवित्र स्थान समेत शिखर हे कुठे आहे? तर ते आहे झारखंडमध्ये. पुढचा प्रश्न बघा, 2007 ते 2022 या वर्षाच्या दरम्यान देशात कोणत्या आजाराच्या प्रकरणामध्ये 98.7% घट नोंदवली गेलेली आहे? याचं उत्तर आहे काला आजार. काला आजारामध्ये 2007 ते 2022 या वर्षाच्या दरम्यान एकूण प्रकरणामध्ये 98.7% घट जी आहे ते नोंदवली गेलेली आहे. लक्षात ठेवा, काला आजार. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यात जात आणि आर्थिक जनगणना 2023 सुरू झाली आहे? याचं उत्तर आहे बिहार. लक्षात ठेवा. तर बिहार या राज्यामध्ये जात आणि आर्थिक जनगणना 2023 जी आहे ही सुरू करण्यात आलेली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 उद्घाटन कोणी केलं? तर याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 उद्घाटन कोणी केलेलं आहे? भूपेंद्र पटेल यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, नुकतीच युनायटेड स्टेट्स मधील पहिली महिला शीख न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? याचं उत्तर आहे मनप्रीत मोनिका सिंग यांची नुकतीच युनायटेड स्टेट्स मधील पहिली महिला शीख न्यायाधीश म्हणून निवड झालेली आहे. मनप्रीत मोनिका सिंग यांचं नाव तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. ठीक आहे, नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, प्रथमच जागतिक हिंदी दिवस भारताच्या कोणत्या पंतप्रधानांनी साजरा केला? याचं उत्तर आहे मनमोहन सिंग. मनमोहन सिंग यांनी प्रथम जागतिक हिंदी दिवस जो आहे हा भारताच्या पंतप्रधानांनी साजरा केला होता, मनमोहन सिंग यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनण्याची घोषणा केलेली आहे? याचं उत्तर आहे केरळ. लक्षात ठेवायचं आहे. तर केरळ राज्यानं अलीकडेच देशातील पहिलं संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. पुढचा प्रश्न, हार्वर्ड लॉ स्कूल सेंटर तर्फे जागतिक नेतृत्व पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं जाईल? तर याचं उत्तर आहे डॉक्टर DY चंद्रचूड यांना हार्वर्ड लॉ स्कूल सेंटर तर्फे जागतिक नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. डॉक्टर DY चंद्रचूड. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम कुठे सुरू करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे नवी दिल्ली. तर नवी दिल्ली येथे आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि पुढचा प्रश्न, उत्तराखंडमधील कोणते शहर नुकतेच आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे जोशीमठ. लक्षात ठेवायचं. जोशीमठ हे उत्तराखंडमधील शहर आहे जे की नुकतंच आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे 50 प्रश्न जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. कसाही वन लाईनर प्रश्न विचारू दे MPSC, यासाठी आपले वन लाइनरची सिरीज जी आहे हे तुम्ही नक्कीच बघा. वन लाइनर प्रश्न विचारला, वन लाइनर प्रश्न बघा. विश्लेषणाचे जर MPSC प्रश्न विचारला, विश्लेषणाची पण सिरीज आपण जी आहे ती सुरू केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सारखे व्हिडिओ ऐका, बघा. जितक्या वेळा ऐकाल तितक्या वेळा तुमची उजळणी जी आहे ती होऊन जाणार आहे. तर ह्या व्हिडिओ सोबतच आपण जानेवारी 2023 मधील 550 प्रश्न आपले जे आहेत ते बनवून आपले झालेले आहेत, रेडी झालेले आहेत. सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. नक्कीच व्हिडिओ बघा, वेळ जाण्याची व्हिडिओ बघा. एक मार्क करंट अफेअर्सचा महत्त्वाचा आहे. अजिबात मार्क घालवायचा नाही आपल्याला. त्यासाठीच तुम्ही नक्की आपले व्हिडिओ जितके ज्या वेळा बघतील तितक्या वेळा बघा, ऐका, उजळणी करा. एक वर्ष सोडायचं नाही. काही करून आपल्याला पोस्ट जी आहे ती निघाली पाहिजे. यासाठी नक्कीच आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलरली बघत चालेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि चांगल्या कॉमेंट नक्कीच आपल्या तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये चांगल्या कॉमेंट तुम्ही करा. आणि जास्तीत जास्त लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारचे जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.